कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरोबर. म्हणजे बघ, आपण परवाच्या इव्हेंटला तयार आहोत तसं, म्हणजे गावागावात आपण इन्फॉर्मेशन दिली आहे. रिक्षा असोसिएशन वाल्यांशी पण बोलणं झालंय. ते प्रत्येक रिक्षाच्या मागे पारूचं पोस्टर लावणार आहेत. ओके आणि आईचं भाषण असणार आहे. ओके. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण पारूला पण 2 शब्द बोलायला सांगू. येस, कम इन. अरे हरीश, ये. हरीश, काही नाही अरे, ते परवाच्या इव्हेंटची तयारी सुरू आहे. हे झालं ना की लगेच आपण तुझ्या आणि पारूच्या लग्नाच्या तयारीला लागूया. हो सर. सर, तुमच्या या इव्हेंटसाठी माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. तशी एक मदत तर नक्कीच करू शकतोस तू. हां, बोला ना सर. अरे बाबा, ती डोळेवाली कोण आहे ते शोध. त्याचा त्रास बघवत नाही रे मला. काही काय बोलतोस? ओके, सॉरी. आदित्य सर, सर मागे जे काही घडलं ना माझ्या हातून, जे काही झालं त्याचं मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. सर, माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलं. प्लीज मला माफ करा. हरीश, हे बघ, जे झालं ते झालं. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तुला जसं वागणं योग्य वाटलं तसं तू वागलेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू परत आलायस. तुझ्या भावाचा जीव वाचवलास. सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांनी तुला मोठ्या मनाने माफही केलं. पण आता पारूची काळजी घे. तिला परत कधी असं एकट्यात सोडून जाऊ नकोस. पारू खूप साधी मुलगी आहे रे, निरागस आहे. तिला प्लीज कधी दुखवू नको. हा, हो सर. सर, ते डोळ्यावाल्या मुलीचा शोध मी घेतो. लवकरच सापडेल. हा हा, पटकन करा दे. अरे ह्याच्याकडे लक्ष नको देऊ, तू शोधत राहा. सर, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ती आत्ता सांगणं कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, पण मला सांगावीशी वाटते. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. हरीश, बोल, तुला काय सांगायचं? सर, पारू, आदित्य सर, मारुती मामा आणि गणी कुठे आहेत? बानगणी मंदिरात गेले आहेत भजन ऐकण्यासाठी. काय झालं सर? पारू, तुझ्या मनात काय चाललंय हे मला हरीश कडून समजावं. हा, इतके परके झालो आहोत का आपण? तू नाही सांगू शकत मला? पारू, हरीश जे बोलतोय ते खरं आहे का? पारू, मित्र आहोत ना आपण? असं काय विचारताय? अरे तू मित्र मानतेस ना मला? वय सर, पण काय झालंय? चल. कुठं सर? काय झालं? चप्पल घाल. चल. सर, काय झालं? पण चल. ऐका तरी सर, ऐका ना. अहो, बोल. का केलंस असं? पारू, किती जवळचं मानतो आम्ही तुला, आणि तू आमच्यापासूनच गोष्टी लपून ठेवलेस. आणि पारू, तुला काय वाटतं ग, तू गोष्टी लपून ठेवशील आणि आम्हाला ते कधी कळणार नाही? का केलंस असं? आदित्य सर, माफ करा, पण गोष्टच अशी होती की तुम्हाला कसं सांगायचं हे माझ्या डोक्यात सुरू होतं. आणि सांगू तरी काय? जे काय भी सत्य आहे ते सत्य आहे की माझा भास हेच मला कळत नव्हतं. पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. आणि आता ते मी मनापासून स्वीकारलंय. सर, मी खरं सांगते, मला तुम्हाला सांगायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं.
पण प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं, कारण मला स्वतःला कुणावरच लादायचं नाही. ठीक आहे मग आज तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. हरीश सरांनी आदित्य सरांना मंगळसूत्राबद्दल सांगितलंय वाटतं. आदित्य सरांना समज सत्य सांगूनच टाकते. पारू प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, आज नको थांबू स्वतःला. तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, मनातलं सगळं बोलून टाक. आदित्य सर, मला तुम्हाला हे लई दिवसापासून सांगायचं होतं, पण सरप्राईज. मागे बघ. पारू, हे सगळं तुझ्यासाठी प्लॅन केलं होतं. हरीशला तुला प्रपोज करायचा होता आणि तो माझी परवानगी मागत होता. मी म्हटलं पारूला काही कळणारच नाही, तिला काय हवंय काय नको ते. म्हटलं आपणच पुढाकार घेऊया. कसं वाटलं पारू सरप्राईज? सॉरी पारू, माझ्यामुळे ना तुला खूप त्रास झालाय. मला तुझी किंमतच कळली नाही ग. कळत ना मी खूप अन्याय केलाय तुझ्यावर. प्लीज हे सगळं सोडून मला माफ करू शकतेस प्लीज? याच्यावर काहीच बोलता येणार नाही मला. आणि या अनुष्का मॅडम समोर तर नाहीच नाही. ते टपूनच असतात माझं काही चुकतंय का हे बघायला. ठीक आहे हरीश सर, मी माफ केलंय तुम्हाला. हरीश, शिकलास भावा. आता एक काम कर, हे फुल घे, लगेच गुडघ्यावर बस आणि तिला प्रपोज करून टाक. सर, अरे तुझा आय लव्ह यू ऐकायला काय तरसले असते तुझे. चल लवकर आठव. गाईज, हा त्यांचा पर्सनल मोमेंट आहे, पण त्यांना त्यांचा क्वालिटी टाइम द्यायला हवा ना. बरोबर बोलते अनुष्का. प्रीतम, आपण निघूया, बोलू दे त्यांना. अच्छा 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 अच्छा, प्रायव्हसी पाहिजे. हा प्रायव्हसी पाहिजे. हा बरं, जमेल ना? ऑल द बेस्ट. नाही तर मी थांबतो ना, मी आहे. कर. प्रीतम, चला आता. अरे जमेल ना, मी थांबतो. हा आदित्य, आपण निघायचं? अरे आदित्य, चल ना. तू पण. अरे ऐक ना, ह्या दोघांना तू ऑल द बेस्ट करणार नाही आहेस का? हा, बेस्ट ऑफ लक. सर, खरं तर तुमच्यामुळे आम्ही एकत्र आहोत आज. थँक्यू सर. आणि पारू, ऑल द व्हेरी बेस्ट. चल आता. या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.